नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलार योजनेत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहे, अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला शेतात जाऊन सेल्फ सर्वे हा करावा लागतो। सेल्फ सर्वे केल्याच्या नंतरच मेक पेमेंट म्हणजे पैसे भरणा करण्यासाठी जे काही ऑप्शन आहे ते एनेबल होते। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने पैशाचा भरणा हा कशा प्रकारे करायचा आणि यामध्ये कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही त्याची माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटत राहतील। तर मित्रांनो, मेडा बेनिफिशरी हे ॲप आपल्याला गूगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट आणि पुन्हा एकदा नेक्स्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर या बॉक्समध्ये क्लिक करून ह्या ॲरोवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्याच्या नंतर त्या मोबाईलवर 6 अंकी OTP येईल। तो OTP आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। जर OTP आला नाही तर आपण येथे रिसेंट OTP या बटनावर क्लिक करून दुसरा OTP हा घेऊ शकता। त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येथे ओपन होईल। येथे इंग्लिश आणि मराठी ह्या दोन भाषा दाखवत आहेत, तर मी इथे इंग्लिश ही भाषा निवडतो। त्यानंतर आपल्याला येथे ॲप्लिकेशन डिटेल्सवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल। यामध्ये त्या शेतकऱ्याचे नाव दाखवले जाईल, मोबाईल नंबर, MKID, आधार नंबर इत्यादी माहिती या डॅशबोर्डमध्ये दाखवली जाईल। तर आपल्याला इथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे। मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटच्या गेटवेकडे रिडायरेक्ट केले जाईल। तर येथे 19,380 रुपयाचा भरणा हा 3 HP करायचा आहे। त्यानंतर आपल्याला येथे नाव, पत्ता, पिनकोड, सिटी, स्टेट, मोबाईल नंबर, ईमेल ID इत्यादी माहिती भरून घ्यायची आहे। तर आपण येथे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देखील पेमेंट येथे करू शकता। तर मी येथे UPI द्वारे पेमेंट हे करतो। हा बारकोड आपल्याला येथे स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट हे करून घ्यायचे आहे आपल्या फोनपेच्या माध्यमातून। हा बारकोड स्कॅन केल्याच्या नंतर आपल्याला 19,380 रुपयाचा भरणा हा आपल्याला येथे करून घ्यायचा आहे। आपले पेमेंट हे येथे सक्सेसफुल झालेले आहे। तर आपल्याला येथे बॅक किंवा रिफ्रेश हे करायचे नाही। त्यानंतर आपल्याला येथे वरती हा जो काही ॲरो दिसत आहे त्या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचे आहे, म्हणजे रिफ्रेश करायचे आहे। रिफ्रेश केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की आपले पेमेंट हे कंपनीला पोहोच झालेले आहे आणि येथे कंपनी निवडण्याचे ऑप्शन येथे दाखवत आहे। कंपनी कशा प्रकारे निवडायची याची माहिती मी ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपले जे काही कुसुम सोलार योजनेचे पेमेंट आहे हे आपल्याला येथे करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण ज्यावेळेस सुरुवातीला मेक पेमेंट या बटनावर क्लिक करतो, त्यानंतर आपल्याला पुढे पेमेंट हे लगेच करून घ्यायचे आहे। पेमेंट न करता आपण जर बॅक आलो तर आपल्याला तेथे 24 तास किंवा 24 तासापेक्षा अधिकचा कालावधी परत मेक पेमेंट हे ऑप्शन एनेबल होण्यास लागू शकते। तसेच पेमेंट गेटवेच्या साईडवर आपल्याला तेथे रिफ्रेश किंवा बॅक यायचे नाही। तसे केल्यास आपले पेमेंट तेथे फेल पण होऊ शकते। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला फक्त मेडा बेनिफिशरी हे जे काही मेडाचे ॲप्लिकेशन आहे याच ॲप्लिकेशनमधून आपल्याला ऑनलाईन पेमेंट हे करून घ्यायचे आहे।